कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सवाला आता केवळ एक महिना उरलेला आहे आणि त्यामुळे मूर्तिकारांची लगबग देखील वाढलेली आहे। कोकणात शाडूच्या मातीच्या गणपती मूर्तींना मागणी जास्त असते। शाडूच्या मातीच्या मूर्तीचं काम 50% पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या आठवड्यापासून आता रंगकामाला सुरुवात होईल। तांबट मूर्ती कला केंद्राला 75 वर्ष पूर्ण झाली असून आजतागायत ही परंपरा तांबट कुटुंबीय जपत आलेला आहे। आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी याचा आढावा घेतलाय, पाहूया। मूर्ती कला केंद्रामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण मूर्ती कलाकारांशी संवाद साधणार आहोत। कशा पद्धतीची यंदा तयारी गणेश मूर्तींची तयार झाली आहे? माझं नाव प्रकाश तांबट मूर्तिकला केंद्र, वरचीपेठ, राजापूर। आमच्या कारखान्याला जवळजवळ 75 वर्ष पूर्ण होऊन आमच्या कारखान्यामध्ये जवळजवळ 400 ते 450 मूर्त्या आम्ही शाडूच्या बनवतो। त्या शाडूच्या मूर्त्यामध्ये लोकांच्या मागणीप्रमाणे मूर्त्या आम्ही तयार करून देतो। तसेच सध्या छावा चित्रपट निर्मिती झाल्यामुळे त्या चित्रपटातील सिंहासनावर आरारूढ झालेले गणपती महाराज अशी लोकांची मागणी आहे की त्या पद्धतीने आम्हाला गणपती पाहिजे। त्या पद्धतीने आम्ही गणपती लोकांना देण्याचा प्रयत्न करीत आहोत। आमचं मातीकाम गणपतीचं काम जवळजवळ 70% पूर्ण झालेलं आहे। एक 4-5 दिवसामध्ये आम्ही गणपती रंगवण्याचा प्रयत्न करून लोकांना देण्याचा प्रयत्न करीत आहोत। आम्ही खूप मेहनतीने हा सुबक गणपती मूर्त्या तयार करत आहोत। मला रंगसंगती ह्यांची खूप आवड आहे। गणपती रंगवायला खूप आवड आहे, मूर्ती घडवायला खूप आवड आहे। मी आपल्या घरात एक कार्यशाळा असल्यामुळे मला ही गणपतीची आवड निर्माण झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।